तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्रँड न्यू अशा एक व्हिडिओ मध्ये। तर मी 2-3 व्हिडिओ बघितलेले युट्यूब वर। मुंबईमध्ये ते चॅलेंज केलता, हा 1 डे सर्वाइव्हल 100 रुपये चॅलेंज। तर तोच चॅलेंज आपण आज पनवेल मध्ये करणार आहोत। तर आज आपल्या जवळ असणार आहेत फक्त 100 रुपये असणार आहेत आणि 100 रुपयावर आपल्याला दिवसभराचा दिवस काढायचे पनवेल मध्ये 100 रुपयावर। तर निघू शकते का हा विचारूया आपण, 1-2 माणसांना विचारू पनवेल मधल्या। सर्वात मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी का एक रॅन्डम माणसाला थांबून त्याला विचारायचा, एक युट्यूब व्हिडिओ शूट करता, तुम्ही पनवेल मध्ये राहता का? पनवेल मध्ये 100 रुपये दिवस काढू शकता। अख्खा दिवसभर आमच्याजवळ फक्त 100 रुपयेच आहेत, काढू शकता अख्खा दिवस आम्ही। नाही, पण त्यामध्ये काय काय करायचं? फक्त खायचाच आहे। फक्त खायचं आहे, हा, काढू शकतो। तू काढू शकता। ओके, थँक्स। तर इथनं आता आमच्या समोरचे एक काका जायत होतं, तर त्यांना विचारलं आम्ही 100 रुपये अख्खा दिवस काढू शकता का? ते पनवेल मधलेच राहणारे होते काका, तर ते बोलले काढू शकता। तर आता टाइम झालेला आहे सकाळचे 11 वाजले जाता। तर बघूया आजचा दिवस काय होतं। तर सर्वात पहिले तर आम्ही एक चहा पिणार आहोत, कारण की सकाळ सकाळी चहा प्यायला खूप मजा येते मला पण। सर्वात पहिले तर आम्हाला इथं पनवेल मध्ये एक चहाची टपरी शोधायला लागेल, कारण की सकाळी चहा पिला तर खूप चांगला दिवस जाईल माझा पण। त्याच्यानंतर एक ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी खायचं बघायला लागेल मला पण। एक चहा कितीला आहे? 10 रुपये। 5 वाला ना? 5 वाला होता, द्या एक कप द्या 5 वाला। आता लपून काय फायदा नाही दादूस, युट्यूबवर येणार तू पण माझ्यासोबत। तर आजच्या दिवसातला आपली पहिली मील आहे हा 5 वाला चहा। तर त्या दुकानात गेलतो मी, तो काका बोलते 10 ला आहे, नंतर 5 ला दिला काकाने ऍडजस्ट करून मला पण चहा। तर आजचं आपलं 100 मधलं 5 रुपये कट झाल्यात आणि आपल्या जवळ राहिलेत फक्त 95 रुपये। तर चहाची टेस्ट बघूया कशी आहे। आपल्या जवळ राहिलेत आता फक्त 95 रुपये आणि आता आपल्याला ब्रेकफास्ट बघायला लागेल काहीतरी। तर माझी प्लॅनिंग काय आहे, एक वडापाव खायची। तर बघूया वडापावची प्राइस काय आहे पनवेल मध्ये। माझ्या समोरच एक वडापावचा स्टॉल आहे। एक वडापावची प्राइस काय आहे? 15 का? द्या एक। तर आपल्याला 15 रुपयाला वडापाव मिळले ना, आपल्या जवळ राहिलेत फक्त आता 80 रुपये। तर वडापावची टेस्ट कशी आहे बघूया आपण आता। आपला ब्रेकफास्टचा जुगाड तर झालेला आहे। तर आपल्याजवळ राहिलेला आहेत फक्त 80 रुपये आणि 80 रुपयात आपल्याला लंच आणि डिनरचा बघायचं आहे। सर्वात स्वस्त काहीतरी भेटेल असं पोट भरून खायला पनवेल मध्ये। 1-2 तास आम्ही थांबून इथं दोघांनी प्लॅनिंग केलेली आहे की पुढे काय काय खायचं आम्हाला लंच आणि डिनर मध्ये। तर आमच्याजवळ राहिलेले आहेत फक्त 80 रुपये आणि आता आम्ही डायरेक्ट लंच करायला चाललो होता आणि टाइम झालेला आहे 1:40. तर आता पाणीपुरी घेतले मी इथे लंच मध्ये। तर लंच मध्ये मी घेतलेले आहे पाणीपुरी एक प्लेट 30 रुपये प्राइस आहे एक प्लेट पाणीपुरीची। आपल्याजवळ राहिलेले आहेत फक्त आता 50 रुपये। 50 रुपये आपल्याला डिनर करायचं आहे आता। ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही केलेला आहे। ब्रेकफास्ट मध्ये खाल्ला एक वडापाव आणि लंच मध्ये खाल्ली आम्ही पाणीपुरी। तर आता आमच्याजवळ राहिलेले आहेत फक्त 50 रुपये आणि आता आम्हाला खूप ताण पण लागले, तर एक बिस्लरी घेतो आम्ही 10 वाली। 10 वाली बिस्लरी आहे का? तर बिस्लरी मिळले आपल्याला 10 वाली एक। तर आपण बिस्लरी घेतलेली आहे एक 10 वाली आणि आपल्याजवळ राहिलेले आहेत फक्त 40 रुपये। तर 40 रुपयात आपल्याला डिनर करायचं आहे आजचा रात्रीचा। आपल्याला 3 तास आम्ही असंच पनवेल मध्ये फिरत होतो, 3 तास आम्ही असंच पनवेल मध्ये फिरून काढले। तर आम्हाला आता खूप कंटाळा आले ना, आता टाइम झालेला आहे संध्याकाळचे 6। तर आता आम्ही चाललो आमच्या मागे ओरियन मॉल आहे, तर तिथंच चाललो टाइमपास करायला, कारण की डिनरला पण टाइम आहे संध्याकाळचा डिनर करायला पण आपल्याला। ओरियन मॉलच्या बाहेर आता आम्ही दोघं इथं बसलेलो आहोत ना, समोरच माझ्या दिसतंय स्टारबक्स। तर आजच्या व्हिडिओ तर आमचा बजेट खूपच कमी आहे, स्टारबक्स मध्ये नाही जाऊ शकत। जर तुम्ही ह्या व्हिडिओला सपोर्ट दाखवला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही बजेट थोडा वाढवायचा प्रयत्न करू। माइक है माइक। हाँ
तो सिक्युरिटी गार्ड पण मला बोलतोय, पहिल्यांदाच बघितलं मी असं माईक, काय लावून चाललंय या मॉलमध्ये तू. मॉलमध्ये मी जशी एंट्री मारली, माझ्या समोरच 4 माणसं होती, ती माझ्यावर बघतच होती आणि एक माणसाने लिटरली मला विचारलं, काय लावून आले या टी शर्टीला तू. ओरियन मॉल मध्ये तर मी येत नव्हतो, पण कॅमेरामॅनच्या मुलं आले इथं. साली इज्जत जाते ओरियन मॉल मध्ये आल्यावर. काहीच नाही खाईत, नुसतं फिरायला आल्यावर. आज KFC, वाव मोमोज आणि सबवे, पण आमचा आजचा बजेट खूपच कमी आहे, त्याच्यामुळे नाही जाऊ शकत आज कुठंच. नुसता बघूनच मन भरायला लागतंय आज इथं. टाइम झोन एरिया मध्ये आलेलो आहोत आता आम्ही इथं. तर ही कुठली गाडी आहे काय समजतच नाही. आतमध्ये जाऊन आपण मजा घेऊया फक्त, कारण की आम्ही टाइमपास करायला आलोत ओरियन मॉल मध्ये. हे बघा कसं बसल्यात, एकदम 3D फील घेतात हे दोघं पण. आता आपण फक्त मजा घेऊ शकतो, यांचा बघू शकतो खेळ, कारण की आजचा आमचा बजेट खूपच कमी आहे. मी तर नव्हतं येत होतो ओरियन मॉल मध्ये. कॅमेरामॅन पता जिद्दी आहे माझा. बारीक पोऱ्यावर कसं पाणी उडवत आहे. फील घेतात हे दोघं पण. गेम झोन एरिया मधना कडेकडेशी निघलेलाच बरा, कारण की तेवढा बजेट पण नाही आजचा आमचा. तर आता आम्ही मॉलच्या बाहेर निघलेलो आहोत. तर 6 वाजता आम्ही आतमध्ये गेलतो मॉलच्या, तर 7 वाजलेत आता संध्याकाळचे. तर 1 तास आम्ही मॉल मध्येच होतो. तर आता आपल्याजवळ राहिलेले आहेत फक्त 40 रुपये, आणि 40 रुपयात आपल्याला डिनर पण करायचे. आजचा डिनरचा टाइम माझा आता झालेला आहे, 8 वाजल्यात. तर सर्वात स्वस्त बघूया 40 रुपयाला काय भेटते आता आपल्याला इकडं. 40 रुपयाचा आता माझा बजेट आहे लास्टचा. तर आता ह्या दुकानात आम्ही आलो आहोत. तर इथे एक सँडविच घेतले आम्ही डिनर साठी. 40 रुपयाचा सँडविच आहे. तर तुम्ही पण विचार करत असाल की डिनरमध्ये सँडविच कोण खाते, पण आमच्यावर तशीच वेळ आलती तेव्हा, कारण की आम्ही तिथे नूडल्स विचारली, 40 रुपये नव्हती 50 होती, आणि हा प्राइस पण 50लाच होता. तर ऑर्डर आमचे आलेले आहे सँडविच. 40 रुपये प्राइस आहे. तर दिवसभर खूप अनहेल्दी खाला, तर डिनर साठी हेल्दी सँडविच, काहीतरी हेल्दी खायचा प्रयास होता आमचा डिनर मध्ये. तर आजचा आपला 1 डे सर्वाइव्ह 100 रुपीज चॅलेंज कम्प्लीट झालेला आहे, तो पण पनवेल मध्ये. तर सर्वात पहिले मला तर वाटलेलं हे कम्प्लीट नाही होणार चॅलेंज, पण मी कम्प्लीट केला आहे हा चॅलेंज. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. गुड बाय.